तर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे बाप्पाच्या चरणी नतमस्तक होत आहेत। सपत्नीक त्यांच्याकडून हे दर्शन जे आहे ते घेतलं जात आहे। 2 दिवसीय दौऱ्यावर आलेले आहेत अमित शहा आणि काल भाजपच्या कोर कमिटीची 2 तास बैठक झाली आणि आता गणेशोत्सवाच्या काळामध्ये त्यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातोय। आगामी निवडणुकांच्या दृष्टिकोनातून अमित शहा यांचा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। महायुतीचं सरकार आल्यानंतर तिसऱ्यांदा अमित शहा हे लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। 3रं वर्ष आहे त्यांचं आणि लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी ते पोहोचलेले आहेत। अमित शहा यांचा हा दौरा राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला जे यश मिळू शकलेलं नाही तर ते यश मिळावं यासाठी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टिकोनातून रणनीती खास आखण्यासाठी अमित शहा हे काल मुंबईमध्ये आले। भाजपच्या कोर कमिटी सोबत त्यांची 2 तास काल बैठक झालेली आहे। अनेक सूचना त्यांच्याकडून भाजप नेत्यांना करण्यात आलेल्या आहेत आणि आता लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी अमित शहा हे सपत्नीक पोहोचलेले आहेत। ही थेट दृश्य आपण पाहताय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याच्यासोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्यासोबत आहेत। आशिष शेलार सुद्धा आपण पाहताय यावेळेला त्यांच्यासोबत आहेत। ज्या वेळेला अमित शहा हे मुंबईमध्ये येतात गणेशोत्सवाच्या काळामध्ये त्यावेळेला देवेंद्र फडणवीस त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या गणपती त्या ठिकाणी विराजमान होतो, त्या ठिकाणी नतमस्तक होत असतात आणि लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी ते आवर्जून येत असतात। विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। विनायक, आपण पाहतोय की महायुतीचं सरकार आल्यानंतर आता तिसऱ्यांदा अमित शहा हे आता गणेशोत्सवाच्या काळामध्ये मुंबईमध्ये आल्यामुळे लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी पोहोचलेले। तरी थेट दृश्य आपण पाहताय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा आता लालबागच्या चरणी नतमस्तक होत आहेत। यानंतर विनोद तावडे सुद्धा आपण या ठिकाणी पाहतोय। चंद्रशेखर बावनकुळे, दीपक केसरकर, रावसाहेब दानवे भाजपचे प्रमुख नेते या ठिकाणी उपस्थित आहेत अमित शहा यांच्यासोबत। अमित शहा लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक झालेले आहेत। माध्यमांना काही प्रतिक्रिया देतात का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। विनायक, आपण पाहतोय की यंदा सुद्धा अमित शहा हे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचले। रुसाली, आपण जर पाहिलं तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जे आहे ते दरवर्षी कुटुंब लालबागच्या राजाचं दर्शन जे आहे ते आवर्जून घेत असतात। यंदा सुद्धा ते लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। याआधी वर्षा निवासस्थान आणि सागर बंगला या ठिकाणी गणपती बाप्पाचं दर्शन त्यांनी घेतलं आणि त्यानंतर आता लालबागचा राजा ज्याची ख्याती आहे सर्व जगभर देशभर ख्याती आहे आणि त्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी अमित शहा दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा दौरा हा मुंबईतला त्यांचा पाहायला मिळतो। आगामी विधानसभाच्या अनुषंगानं अमित शहा यांचा मुंबईतला हा दौरा जो आहे तो महत्त्वपूर्ण मानला जातोय, कारण विधानसभा निवडणूक जी आहे ते तोंडावर आलेली आहे आणि त्याआधी अमित शहा जे आहे ते मुंबईत आलेले आहेत आणि या ठिकाणी ठिकठिकाणी जाऊन विविध गणपतींचे दर्शन जे आहे ते घेताना पाहायला मिळत आहे। नक्कीच विनायक, तुम्ही असंच आपल्यासोबत राहा। आता लालबागच्या राजाचं दर्शन घेतल्यानंतर अमित शहा या ठिकाणाहून निघतायत। भाजपच्या नेत्यांसोबत ते या ठिकाणी आलेले होते। काही क्षणापूर्वीच लालबागच्या राजाच्या चरणी ते नतमस्तक झाले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपण या ठिकाणी पाहताय। त्यानंतर विनोद तावडे, आशिष शेलार, चंद्रशेखर बावनकुळे, दीपक केसरकर हे नेते सुद्धा अमित शहा यांच्यासोबत या ठिकाणी आलेले होते। अमित शहा यांनी सपत्नीक लालबागच्या राजाचं दर्शन घेतलेलं आहे। लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी अनेक नेते, कलाकार मंडळी या ठिकाणी येत असतात। या 10 दिवसामध्ये नेते मंडळींची गर्दी सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळत असते। काही वेळापूर्वीच शरद पवार हे सुद्धा येऊन लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन गेले आणि आता अमित शहा यांनी सपत्नीक लालबागच्या राजाचं दर्शन घेतलेलं आहे। भाविकांची मोठी गर्दी, रात्रंदिवस या ठिकाणी भाविकांच्या रांगा लागलेल्या असतात। नेते मंडळी जे आहे ते या ठिकाणी येत असतात, बाप्पाच्या चरणी नतमस्तक होत असतात आणि आता 2 दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आल्यानंतर अमित शहा यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलेलं आहे। महायुतीचं सरकार आल्यानंतर अमित शहा हे तिसऱ्यांदा लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आलेले आहेत। त्यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातोय। लालबागच्या राजाचं हे प्रवेशद्वार आहे, आपण या ठिकाणी पाहताय। हा संपूर्ण रस्ता जो आहे तो सध्या रिकामा करण्यात आलेला आहे, कारण साहजिकच अमित शहा हे या ठिकाणी दर्शनासाठी आले आणि आता याच दरवाजामधून या प्रवेशद्वाराच्या ठिकाणाहून अमित शहा जे आहेत ते बाहेर येतील। ही दृश्य जी आहे ती आपण या ठिकाणी पाहताय। कडेकोट सुरक्षा व्यवस्था आणि अमित शहा यांनी सपत्नीक लालबागच्या राजाचं दर्शन घेतलेलं आहे। गणेश भक्तांची मांदियाळी दिवस रात्र या परिसरामध्ये पाहायला मिळत असते। 10 दिवस
लालबागच्या राजाचं दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते. नेते मंडळी जे आहे ते येत असतात. अमित शहा हे ज्या वेळेला मुंबईमध्ये गणेशोत्सवाच्या काळामध्ये येतात त्या वेळेला ते बाप्पाच्या चरणी नतमस्तक होत असतात, बाप्पाच्या दर्शनासाठी येत असतात आणि यंदा सुद्धा अमित शहा यांनी बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे. लालबागच्या राजाचं दर्शन घेतल्यानंतर आता अमित शहा या ठिकाणाहून निघतायत. ही थेट दृश्य आपण पाहताय. अमित शहा यांचा हा दौरा जो आहे मुंबईचा दौरा तो अनेक दृष्टिकोनातून महत्त्वाचा मानला जातोय. आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टिकोनातून त्यांनी नेत्यांना अनेक सूचना केलेल्या आहेत. भाजपच्या कोर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक काल पार पडली. आज सकाळी ते सागर बंगल्यावर जात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे. त्याच्यानंतर वर्षा या निवासस्थानी जात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जात त्या ठिकाणी बाप्पाचं दर्शन घेतलं. यानंतर लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी ते आलेले होते. आता त्यांचा ताफा या ठिकाणाहून निघतोय. ही थेट दृश्य जी आहेत ती आपण या ठिकाणी पाहताय. 2 दिवसांचा अमित शहा यांचा हा मुंबई दौरा.